मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने अविश्वास ठराव आणणार असं सांगितलेलं आहे. तशी बातमी समोर आलेली आहे. त्याची आता म्हणजे नेमकं केव्हा आणणार काय ते सगळं आता हळूहळू समोर येईल. का ते रद्दच करणार ती गोष्ट पुढची. पण असं म्हणून काँग्रेसनी एक आयतं कोलीत भाजपच्या हाती कसं दिलेलं आहे ते मी तुम्हाला थोडंसं आकड्यातून समजून सांगतो. त्याच्यामध्ये काही फार वेगळं बोलायची गरज नाही. बरोबर 5 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं तेलुगू देसम पक्षानं एक अविश्वास ठराव आणलेला होता. आणि आता हे जे गप्पाटा करतात ना सगळे शिवसेनेचे, हे सगळे तेव्हा लोकसभेमधून बाहेर निघून गेले होते. म्हणजे भाजपला समर्थन करायच्या ऐवजी त्यांच्या बरोबर आघाडीत असतानाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आत्ताच्या ह्या अविश्वास ठरावाचं खेळखंडोबा कसा आणि काय होणार आहे आकड्यात हे वेगळं सांगायची गरज नाही. मी जस्ट तुम्हाला फक्त ते आकडे सांगतो. 144 ज्याला UPA म्हणतात, अगदी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 5, 18 आणि 5 23 त्यांच्या बरोबर असं गृहीत धरून नंतर ते कसे नाहीत ते मी सांगतो. 144 आणि बाकीचे जे इतर पक्ष आहेत डावे, ज्यांचे अगदी छोटे का होईना त्यांचे आमदार आहेत, किंवा आम आदमी पक्ष त्यांचा एकच खासदार आहे, हे सगळ्यांची बेरीज केली तर ती 144 आणि 13 अशी 157 खासदार प्रत्यक्ष कागदोपत्री UPAच्या बाजूने असू शकतात. जास्तीत जास्त संख्या ही लोकसभेतली. म्हणजे तुम्हाला तिकडे त्या आघाडीच्या विरोधामध्ये तुम्हाला जमा करता आलेल्या खासदारांची संख्या 157 आहे. आत्ताची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पुन्हा शिवसेनेचे 13-14 खासदार आणि राष्ट्रवादीचे तर जवळपास सगळेच्या सगळेच. म्हणजे 17-18 परत ह्याच्यातून गेले. म्हणजे परत ही सगळी आकडा ही येऊन थांबती बेरीज 140 वरती. आत्ता लोकसभेमध्ये तथाकथित भाजप विरोधी, त्याला मी UPA असं म्हणणार नाही कारण की काही जण UPA मध्ये नाहीत सुद्धा, अगदी शिवसेना सुद्धा UPAत नाहीये. या सगळ्या म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या सगळ्याची बेरीज केली तर ती 140 पर्यंत पोहोचते. 5 वर्षापूर्वी जेव्हा अशीच परिस्थिती होती आणि पत्रकाराने जेव्हा सोनिया गांधींना विचारलं की तुम्ही अविश्वास ठराव आणलेला आहे, तुमच्याकडे आकडे कुठे आहेत, तर हु सेज त्यांचं वाक्य आहे वी हॅव द नंबर्स, असं त्यांचं एकच वाक्य उचललं पत्रकाराने. 2 दिवस नुसत्या बातम्यांचा धुमाकूळ लावला की सोनिया गांधीकडे आकडा आहे आणि अविश्वास ठराव कसा मंजूर होणार, सरकार कसं कोसळणार. मग लगेच यादी द्यायला सुरुवात केली की कोण बाहेर राहील किंवा कोण त्यांच्या बाजूने असणार नाही. त्यांच्या आघाडीतले जसं शिवसेनेने फुकटचं कोलीत हातात दिलं होतं ते बाहेर निघून गेले होते. तेव्हा अविश्वास ठरावासाठी पुरेसे आकडे नाहीत हे माहीत असताना सुद्धा अविश्वास ठराव का आणला जातो, ह्याच्यामध्ये एक तुम्ही फुकटचं कोलीत भाजपच्या हातात कसं दिलंय मी तुम्हाला सांगतो. या निमित्तानं असं समजा की ही त्याची जी काय अट आहे, किमान 50 खासदारांनी त्याच्यावर सह्या केल्या पाहिजे, तेवढ्या त्यांना सापडतील. 140 त्यांच्याकडे आहेत. सह्या दिल्या, त्या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वेळ निश्चित केल्या गेली चर्चेसाठी. आणि तेव्हा जेव्हा हा ठराव चर्चेला येईल तेव्हा साधा मुद्दा असतो, ज्या पक्षाची जितकी संख्या आहे त्या पक्षाला तितका वेळ चर्चेसाठी दिला जातो. संसदेमधली ही पद्धत आहे. कुठलाही पक्ष असो, सत्ताधाऱ्यांना नेहमीच फायदा का मिळत असतो चर्चेचा, तर सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त असते म्हणून स्वाभाविकपणे त्यांना जास्त वेळ प्राप्त होतो. आता या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी स्वाभाविकपणे जास्त खासदार संख्या असल्यामुळे भाजपला वेळ मिळेल, किंवा आपण असं गृहीत धरूयात की अर्धा वेळ तरी जरी म्हणलं तरी भाजपला अर्ध्या वेळामध्ये फक्त आपल्या बरोबरचे 2-3 पक्ष त्यांना संधी द्यायची. पण इकडे हे ज्या 26ची यादी त्याच्यातले 11-12 नंतर काही तिथं प्रतिनिधित्वच नाही, पण 15-15 पक्षांना बोलायचंय. आणि ह्या संधीचा फायदा घेऊन भाजप बरोबर निवडणुकीचं भाषण करणार. एक सरळ साधा मुद्दा आम्ही मागेच उपस्थित केला होता. आज तागायत विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्याची दखल घेतलेली नाही की कुठल्याही खासदारांनी संसदेमध्ये बोलत असताना जर हिंदीमध्ये भाषण केलं तर त्याचा फायदा एक होतो की भारतातल्या बहुतांश लोकांपर्यंत तो विषय पोहोचतो. आता संसदेतली चर्चा संसदेपुरती राहिलेली नाही. तिचं जेव्हा लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू झालेलं आहे त्याला पाहणारा प्रचंड असा वर्ग आहे. म्हणजे संपूर्ण तुमचे एका अर्थाने मतदार पाहतात, किंवा TV चॅनल्सवाले सगळं ते रेकॉर्ड करतात किंवा ते परत परत दाखवतात. स्वतः प्रत्यक्ष लोकसभेचं राज्यसभेचं पण प्रसारण आहे. म्हणजे संसदेमध्ये बोलला गेलेला शब्द न शब्द करोडो नागरिक म्हणजे तुमचे मतदार ऐकत असतात. ह्याचा फायदा तुम्हाला निवडणुकीमध्ये किंवा पक्षाची प्रतिमा तयार करण्यासाठी मिळू शकतो. म्हणून जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्या प्रदेशातल्या खासदारांना सांगितलंय की शक्यतो हिंदीमध्ये बोलायचं. त्याच्यामुळे दक्षिणेतले त्यांचे खासदार असो किंवा नामयांग सेरिंग सारखे, जामयांग सेरिंग सारखे, लडाख मधले खासदार असो, किरण रिजिजू सारखे नॉर्थ ईस्ट मधले असो, किंवा अगदीच पश्चिमेला असलेल्या मराठी पूनम महाजन असो मुंबईचे,
हे सगळे तुम्हाला हिंदीमध्ये बोलताना दिसतील लोकसभेमध्ये, किंवा जी किशन रेड्डी सारख्या त्यांचा तेलंगणातला राज्यमंत्री असो, तेलुगू भाषी, तेलुगू तो पण हिंदीमध्ये बोलतो, तमिळ तो पण हिंदीमध्ये बोलतो, त्याच्यानंतर तुमचा कन्नडी जो तुमचा खासदार आहे तेजस्वी सूर्या तो पण हिंदीमध्ये बोलतो, मराठी खासदार पूनम महाजन ती पण हिंदीमध्ये बोलते, हे सगळे हिंदीमध्ये बोलतात. आता ह्या समजा उद्या ठरावावरती भाषण करायची वेळ आली तर हे सगळे भाषणं करून घेतील. आणि ह्याच्या नेमकं उलट विरोधी पक्षांमधले बरेच खासदार त्यांची मातृभाषा, दलित, मुन्नेत्र कळगम, DMKचे खासदारांना तर साधं हिंदी बोललं तरी त्यांचा तिळपापड होतो, पण त्यांना हे कळत नाही की तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोललात तर ते फक्त तुमच्या प्रदेशापुरतं समजेल, इंग्रजीमध्ये बोलला तर ते समजून घेणारा अतिशय मर्यादित असा वर्ग आहे. म्हणजे तुम्ही एक संधी आपणून गमावता आहात. बरं, आता अविश्वास ठराव आणायला मुद्दा कुठला आहे? मणिपूरच्या प्रश्नावरती जी काही चर्चा करायची त्याला सरकार तयार आहे. तुम्ही हटून बसलेला की तुम्हाला पंतप्रधानांनी तिथे येऊन समोर उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा की हा विषय गृहमंत्र्याकडे येतो, अमित शहा त्याच्या उत्तर द्यायला तयार पण आहेत, पण ह्यांनी त्या म्हणजे स्वतःहून स्वतःची अडचण कशी करून घेतलेली आहे. किंवा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये आम आदमी पक्षाचे जे खासदार आहेत संजय सिंह यांनी ज्या पद्धतीनं गोंधळ केला आणि निलंबन उडून घेतलं, तुम्ही स्वतःच एकमत कमी केलं ना. आता अविश्वास ठराव आणण्याच्या ऐवजी दिल्लीच्या संदर्भातला जो ऑर्डिनन्स अध्यादेश यांनी काढलेला आहे तो आता कायद्याच्या स्वरूपामध्ये इथे विधेयक म्हणून आता प्रस्तुत केला जाईल आणि कायदा म्हणून पास होईल. त्याच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये आपण काही करू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं जेमतेम 140 पर्यंतचा आकडा लोकसभेत त्यांच्या पाशी आहे. राज्यसभे मात्र मध्ये हे बऱ्यापैकी त्याची नाकेबंदी करू शकतात. हे कळल्याच्या नंतर साधी स्ट्रॅटेजी होती, राज्यसभेतल्या कुठल्याही खासदारांनी विरोधी पक्षाच्या असं वर्तन करू नये जेणेकरून त्याचं निलंबन ओढवेल. म्हणजे आकडा स्वतःचा अगदी पूर्णपणे बांधून ठेवायचा आणि नंतर जेव्हा केव्हा हे विधेयक मांडले जाईल तेव्हा तुमची संख्या दाखवायची. विरोधकांना सगळ्यात मोठी संधी जी होती, ज्याच्या जीवावरती I.N.D.I.A इंडिया त्यांनी जी केलेलं आहे ना आघाडी, ती त्याच्या भोवती त्याच्यामुळे निर्माण झाली होती. पटण्यामध्ये जेव्हा वाद झाला, आम आदमी पक्ष निघून गेला, आम आदमी पक्षाने काँग्रेसला झुकवलं आणि सांगितलं की तुम्हाला या अध्यादेशाच्या बाबतीमध्ये जेव्हा केव्हा प्रत्यक्ष संसदेमध्ये विधेयक येईल तेव्हा आमच्या बाजूने मतदान करावं लागेल. ते काँग्रेसने ऐकलं, त्याच्यावर टीका करणं ते आपण बाजूला ठेवतो. म्हणजे दिसताना काय दिसलं वर करणे की सगळा विरोधी पक्ष एक आहे. हा विरोधी पक्ष जेव्हा केव्हा हा अध्यादेश भारतीय जनता पक्षाचं हे सरकार, मोदी सरकार जेव्हा राज्यसभेमध्ये मांडेल, लोकसभेमध्ये तर मंजूर होतोच, राज्यसभेमध्ये मांडेल तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी सगळे एकत्र आले. असं चित्र आत्ता बेंगलोरमधल्या बैठकीतून समोर आलेलं होतं. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय करायला पाहिजे होतं की जेव्हा केव्हा हा अध्यादेश येईल तेव्हा आपली संख्या दाखवून देणे. ह्याच्यासाठी वेगळा आत्ता जो अविश्वास ठराव काँग्रेसने आणलेला आहे तो आणायची गरजच नव्हती. म्हणजे आता झालं असं की बरं, दुसरी गोष्ट म्हणजे मणिपूरची चर्चा, तो अध्यादेश, हे सगळं राहिलं बाजूला. आता चर्चा होणार कशी? अविश्वास ठरावावरती. म्हणजे तुम्हीच तुमच्याकडून फोकस दुसरीकडे नेऊन ठेवला आणि आता अविश्वास ठरावाच्या निमित्ताने जी काही चर्चा येईल ती एका विषयाला बांधलेली असणार नाही. ती सगळेच म्हणजे सगळं निवडणुकीचं भाषणच परत करून घेतील. विरोधकांकडे जर काही ठामठोक मुद्दा असला असता तर त्यांनी त्या बाबतीमध्ये अविश्वास ठराव पॉइंटेड तेवढ्या पुरता चर्चा घडून आणता आली असती. आता सध्या लगेच कुठलाच विषय नाही. मणिपूरचा विषय होता तर मणिपूरवरती चर्चा करायला ते तयार होते. आता अविश्वास ठरावावरती चर्चा घ्यायची म्हणली तर फक्त मणिपूरच नाही, मग मणिपूर बरोबर राजस्थान निघेल, छत्तीसगड निघेल, बाकीच्या ठिकाणचे पण सगळे विषय समोर येतील. आणि तेव्हा विरोधकांची अडचण अशी होऊन बसेल की सत्ताधाऱ्यांना वेळ तर जास्तच आहे, त्यांचे सगळे बहुतांश वक्ते हिंदीमध्ये बोलून त्यांचा मतदार पक्का करतात. तुम्ही कानडीमध्ये बोलल्याच्या नंतर फक्त कानडी मतदार तुमचा होऊ शकतो, पण हिंदीमध्ये बोलल्याच्या नंतर तुम्हाला बाकीच्या ठिकाणचा पण मतदार तुमच्याकडे येतो. हा जो एक धोरणात्मक व्ह्यू त्या ठिकाणच्या भाषणांच्या बाबतीत भाजपने अवलंबला आहे, किंवा त्यांचे अगदी आत्ता के अण्णामलाई सारखे तामिळनाडूचे भाजपाचे जे अध्यक्ष आहेत तेही जाणीवपूर्वक हिंदी बोलतात, किंवा खुशबू त्यांच्या तिथल्या प्रवक्त्या आणि भाजपच्या नेत्या केलेल्या. म्हणजे एक संधी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आता आपणून त्यांना दिलेली अविश्वास ठरावाच्या निमित्तानं. ठराव कोसळणार आहे सांगायची गरज नाही. सोनिया गांधींनी तेव्हा जसे ते म्हणलं होतं की वी हॅव द नंबर्स आणि पत्रकारांनी बातम्या केल्या होत्या. योगायोगानं यावेळेस तरी पत्रकार शहाणे झालेले थोडेफार दिसत आहेत, कारण त्यांनी हे फार काही मोठं केलेलं नाहीये. अविश्वास ठरावाचं एक आयतं कोलीत फुकटचं काँग्रेसनी त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी
मोदींवर म्हणे आणू अविश्वास, विरोधींचे खास धोरण आहे. काही खासदार झाले निलंबित, काही अचंबित सभागृही. विरोधींचे शस्त्र, टाका बहिष्कार, व्यर्थ आविष्कार विरोधाचा. अविश्वासासाठी संख्याना पुरेशी म्हणेही सरशी होणारच. स्वतःवरतीना जयांचा विश्वास, तेच अविश्वास आणणार. हातामध्ये नाही ठोस काही मुद्दा, विरोधात गुद्दा आकारण. पावसाळ्यामध्ये बेडुकी डराव, तसा हा ठराव कांत म्हणे, तसा हा ठराव कांत म्हणे. पावसाळा आला की कुठल्याही बेडक्या बाहेर येतात आणि डराडरा करतात. पाऊस गेला की त्यांचा डराडरा संपून जातो. अधिवेशन आलं की काहीतरी आरडाओरडा करायचा, काहीतरी मुद्दा नसलेला मुद्दा समोर करायचा. याच्यातून विरोधी पक्ष स्वतःची जी काही प्रतिमा त्यांच्या मतदारांमध्ये आहे, मी परत फरक सांगतो, हे भाजपच्या मतदारांना काही फरक पडणार नाही. तुमचे जे मतदार आहेत त्यांच्यासमोर तुम्ही एखादा मुद्दा ठामठोकपणे जाऊन समोर आणणे, ही एक संधी लोकसभा राज्यसभेमध्ये जेव्हा अधिवेशन चालतं तेव्हा प्रत्यक्ष भाषणातून तुम्हाला उपलब्ध होत असते. ती तुम्ही गमावतात. गोंधळ करणे, निलंबन ओढून घेणे, बहिष्कार टाकणे, ह्या सगळ्यातून तुम्हाला तिथं प्रत्यक्ष बोलण्याचाच विषय संपून जातो. आणि जर असा संपून जात असेल तर तो राज्यकर्त्यांना नेहमी फायदेशीर असतं, कारण की मग ते हवे ते विधेयक विरोधक नसलेल्या सदनामध्ये मांडून मंजूर करून घेऊ शकतात. जर विधेयक मंजूर झाले नाही तर तात्पुरता अध्यादेश आणू शकतात. सरकारी पक्षाला नेहमीच संसद न चालणे, चर्चा न होणे आणि विरोधी तिथून गायब होणे हे परवडणारी गोष्ट असते. आता ह्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने तुम्ही एक आयतं कोलीत सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.